Hello friends, very good morning to all of you. Friends, once again we are going to start online period. Friends, already we have done the activity on page number 111. The activity of this poem 2.4. Have you earned your tomorrow? In the class we have seen icebreakers activity of this poem. Now turn your page. Now we are going to see page number 112. Friends, first of all, we are going to see the introduction of the poet, Edgar Guest. Edgar Guest had written this poem for the particular of the reader, the mentality of the reader who have earned their tomorrow. मित्रांनो, एडगर गेस्ट यांनी हॅव यू अर्नेड युअर टुमॉरो ही जी पोयम लिहिलेली आहे ती पोयमच्या माध्यमाने ते वाचकाला विचारण्याचा प्रयत्न करतायत की उद्याचा दिवस तुम्ही काय कमवलेला आहे, म्हणजे उद्याचा दिवस तुम्ही कमवलेला आहे का आणि कोणासाठी कमवलेला आहे, येस और नो. So in this way, what is the theme of this poem? Now we are going to see. First of all, we see the introduction of the poet, Edgar Guest, 1881 to 1959. This is the duration of this poet. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old. मित्रांनो, एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता आणि त्यांना 10 वर्षाचा असतानाच when he was 10 years old त्यांना युनायटेड स्टेट्स मध्ये आणण्यात आले. He began his writing career in 1895 at the age of 14. मित्रांनो, वयाच्या फक्त 14व्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली आणि त्यांचं करिअर होतं रायटिंग. काय करिअर होतं त्यांचं? रायटिंग. सो दिस इज द करिअर ऑफ द एडगर गेस्ट. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. मित्रांनो, एडगर गेस्ट त्यांच्या या युनायटेड स्टेट मध्ये लोकांचे कवी म्हणून ओळखले जात होते. त्याचं कारण होतं की त्यांची जी काही लिखाण होतं, त्यांच्या कवितेचे जे लिखाण होतं ते अतिशय साध्या भाषेत होतं आणि आशावादी होतं, म्हणजे ऑप्टिमिस्टिक होतं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर of newspaper and magazines. मित्रांनो, एडगर गेस्ट हे अमेरिकेचे लेखक होते, ते पण एका वृत्तपत्राचे आणि एका मासिकचे. मासिक म्हणजे मॅगझिन्स. This is an inspirational poem. Friends, today we are going to see this poem, Have You Earned Your Tomorrow. This poem is completely inspiration to us. जे रीडर आहे, जे वाचक आहेत, आपण सर्व, आपल्याला ही प्रेरणादायी पोएम आहे आणि आजचा दिवस जो आपण सहज जाऊ देतो आहे त्याच्यात आपण काही कमवतो आहे का? समथिंग वी अचीव, येस और नो, आपण काही मिळवतो आहे की नाही, हे या ठिकाणी आपल्याला इन्स्पिरेशन मिळणार आहे. इन दिस पोएम, या कवितेत आपण काय बघणार आहोत? द स्पीकर इज आस्किंग, कवीने आपल्याला विचारलेलं आहे, वाचकाला विचारलेलं आहे, द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग और नॉट. मित्रांनो, आपण स्वतःसाठी खूप कमवत असतो, पण कवीने या ठिकाणी वेगळा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि पूर्ण कवितेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही स्वतःसाठी कमवतात, पण तुम्ही तो व्यक्तीसाठी किंवा ती व्यक्तीसाठी कमवलेला आहे का? आतापर्यंत त्या मानवासाठी, जी व्यक्ती अनदर आहे, वेगळी आहे, तिच्यासाठी तुम्ही काही कमवलंय का, असा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. It is up to you whether you will have a better future or not. बघा मित्रांनो, ऍक्च्युली आपल्यासाठी पण आणि आपल्यावर जे अवलंबून लोक असतात, डिपेंड असतात, त्या लोकांसाठी सुद्धा आपण उद्याचं भविष्य हे निश्चित करायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे, कम्फर्टेबल करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विचारलेलं आहे की तुमचं फ्युचर, म्हणजे तुमचं भविष्य आणि इतरांचं भविष्य तुमच्यामध्ये चांगलं आहे. Therefore, याप्रमाणे one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future.
म्हणजे आपल्याला त्याने सांगितलेलं आहे की आपण सर्व आपल्या कृतीमुळे, बिकॉज ऑफ आवर ऍक्शन अँड डीड्स, आपले जे काही कृती आहे, कृत्य आहे, ज्या ऍक्शन आहेत त्यांच्यामुळे, आणि त्याची जेव्हा आपण काळजी घेत असतो किंवा त्याच्या आपण प्लॅन करत असतो, नियोजन करत असतो, त्याचमुळे आपलं जे भविष्य आहे ते बेटर फ्युचर तयार होत असतं. या ठिकाणी आपल्याला स्पीकरने पोएटने सांगितलेले. सो नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. ऑलरेडी वी नो दॅट दिस इज द इन्स्पिरेशनल पोएम फॉर द स्पीकर. जे या ठिकाणी आपल्याला जे रीडर आहेत यांना उद्देशून ही कविता एडगर गेस्ट यांनी सांगितलेली आहे. बघूया मित्रांनो. सुरुवातीला आपण फक्त या ठिकाणी 2 स्टांजा या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन नंतर घेणार आहोत. हॅव यू अर्नेड युअर टुमॉरो या ओळीचा आपण अर्थ घेऊया. हॅव यू अर्नेड, अर्नेड म्हणजे आपण जनरली याचा अर्थ घेतो कमवणे. युअर टुमॉरो म्हणजे तुम्ही जरी शब्दानुसार अर्थ घेतला की तुम्ही उद्याचा दिवस कमवलेला आहे का, पण या ठिकाणी अर्थ तसा होत नाही. उद्याच्या दिवसाला तुम्ही निश्चित केलेला आहे का, कम्फर्टेबल केलेला आहे, म्हणजे उद्याच्या दिवसाला तुम्हाला कोणावर अवलंबून राहता येणार नाही असं तुम्ही केलेलं आहे, किंवा जी व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहे ती व्यक्ती सुद्धा अतिशय व्यवस्थित राहू शकते का, असा त्यांनी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला. सो नाउ लेट्स गो व्हॉट इज इन द पोएम. आता या ठिकाणी हा जो यू आहे ना, यू फॉर ॲड्रेस टू अस, या ठिकाणी हा जो यू आहे तो रीडर साठी आहे, वाचकासाठी आहे, आपल्यासाठी. पहिला प्रश्न बघा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. मित्रांनो अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी कवीने आपल्याला विचारलेला. द पोएट आस्क्ड अ व्हेरी बेस्ट क्वेश्चन टू अस. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. मित्रांनो अचानक तुम्ही फिरतायत, आजूबाजू तुम्ही नेहमी इकडे तिकडे जात असतात, अनेकांना भेटत असतात, अनेक लोक तुमच्या जवळून जातात. तुम्हाला भेटून कोणाला आनंद होतो का, असा त्यांचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पहिला प्रश्न, याचं उत्तर आपण देणार आहोत मित्रांनो, आणि त्याचं उत्तर आपण आपल्या मनात पण देऊ शकतो की आजचा दिवस मी इकडे तिकडे फिरलो, अनेकांना भेटलो, पण माझ्यामुळे किती लोक आनंदित झाले, हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला. इज एनीबडी, एनीबडी मध्ये कोणी पण येऊ शकतं, कुठलाही व्यक्ती येऊ शकतो जे आज तुम्हाला भेटलेले. हॅपियर म्हणजे आनंदित होणे. बिकॉज यू पास्ड हिज वे, म्हणजे पास्ट हिज वे म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटले किंवा तुमच्या जवळून तो व्यक्ती गेला आणि त्या व्यक्तीला तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला, म्हणजे बिकॉज ऑफ यू समबडी बिकम हॅपी. तुमच्यामुळे ते व्यक्ती काय झाला, आनंदित झाला. डज एनीबडी रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. किंवा अजून एक प्रश्न त्यांनी आपल्याला विचारले की तुमच्या बोलण्यातून, तुमच्या कृतीने किंवा तुमच्या ऍक्शनने, या ठिकाणी बघा हे 2 शब्द खूप महत्वाचे, ऍक्शन अँड डीड्स. जेव्हा तुमचे ऍक्शन आणि तुमचं कृत्य या ठिकाणी तुम्ही सोसायटीमध्ये किंवा लोकांमध्ये ज्या वेळेस दाखवतात, त्यावेळेस डज एनीवन रिमेंबर, तुम्हाला लोक आठवण ठेवतात का, दॅट यू स्पोक हिम टुडे. आजचा दिवस संपण्यात आलेला आहे आणि या दिवसाच्या आखरीला, शेवटी, at the end of the day, anybody remember to you, म्हणजे कोणीतरी तुम्हाला आठवण केलेला आहे का, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस संपण्यात आलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आणि मित्रांनो हा जो काही आजचा दिवस होता बघा, टॉयलिंग टाइम हा शब्द जो आहे या ठिकाणी फ्रेज म्हणून आपल्याला आलेला आहे. टॉयलिंग टाइम म्हणजे कष्टाची वेळ, या ठिकाणी कष्टाचा काळ आपण या ठिकाणी म्हणूया. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस संपण्यात आलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू, आजचा हा कष्टाचा काळ आहे. इज देअर एनीवन टू अटर नाउ काइंडली वर्ड फॉर यू. मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे शेवटच्या ओळीमध्ये की एनीवन, जेव्हा तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही त्याच्या बाबतीत एखादी कृती करतात, ऍक्शन करतात, बघा ऍक्शन करतात किंवा एखादं कृत्य करतात, तर तुमच्यासाठी त्यांनी एखादा प्रेमळ शब्द वापरलेला आहे का. एनीवन अटर अ काइंड वर्ड फॉर यू. आणि मित्रांनो आपल्यासाठी प्रेमळ शब्द
वापरणारे अनेक लोक असतात, ज्या वेळेस आपण त्यांच्यासाठी काहीतरी मदत करत असतो किंवा त्यांना आपण प्रेमाने बोलत असतो. यु नो दॅट टिट फॉर टॅट. आपण ज्याप्रमाणे वागलो त्याप्रमाणे आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण जसं द्याल तसं आपल्याला मिळेल. आणि आज दिवसभरात जो दिवस संपण्यात आलेला आहे, तर कवी आपल्याला विचारतं, द पोएट आस्क्ड, द डे इज ओव्हर, एनीबडी हॅपी, एनीबडी रिमेंबर टू यू, or anybody utter a few words for you which are very very kind for you. प्रेमळ शब्द काही लोकांनी तुमच्यासाठी वापरलेले आहेत का? जे लोक तुम्हाला आज भेटले, तुमच्या जवळून गेले, तुम्ही ज्या लोकांना भेटले त्या लोकांनी तुमच्यासाठी एखादा काइंड वर्ड वापरलेला आहे का, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला. सो देयर आर सो मेनी क्वेश्चन्स आस्क्ड बाय द पोएट हियर. आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्यालाच या ठिकाणी देणार आहोत. आणि आपण निश्चित करणार आहोत की आपल्याला पण आपला एक दिवस असा घालवायचा आहे किंवा अनेक दिवस आपल्याला घालवायचे आहेत किंवा प्रत्येक दिवस आपल्याला असे घालवायचे आहेत की आपल्या बाबतीत कोणीतरी चांगले शब्दांचा वापर केला पाहिजे, आपल्याला कोणीतरी आपल्यामुळे आनंदित झाला पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी आठवण ठेवलं पाहिजे, असा आपण या ठिकाणी बिहेवियर केला पाहिजे, असा या ठिकाणी प्रश्न एडगर गेस्ट यांनी आपल्याला विचारलेला. नाउ नेक्स्ट, बट बिफोर वी हॅव टू गो दिस पोएम स्टांजा. फर्स्ट स्टांजा, आपण फर्स्ट स्टांजाकडे जाऊया. फर्स्ट स्टांजामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी रायमिंग पेअर्स पण दिसतात. रायमिंग पेअर्स या ठिकाणी दिसतात आपल्याला. वे टुडे, थ्रू यू, हे दोन रायमिंग पेअर या ठिकाणी आहेत. आणि मित्रांनो, रायमिंग स्कीम आपल्याला सगळ्यांना जवळपास माहिती असेल. रायमिंग स्कीम आपण या ठिकाणी या फर्स्ट स्टांजाची घेऊया. समजा या ठिकाणी वे नावाचा हा जो शब्द आहे, आपण याला ए मानलं, ठीक आहे. या ठिकाणी वेला आपण ए मानलं, तर टुडे पण वे यांचे प्रोनाउन्सिएशन सारखे असल्यामुळे पुढचा जो शब्द आहे त्याला आपण या ठिकाणी ए मानलो. नाउ द नेक्स्ट, जो तिसऱ्या ओळीतल्या थर्ड लाईन मधला शेवटचा शब्द आहे तो थ्रू आहे. आणि त्या शब्दाचा आणि वरच्या शब्दाचा उच्चार सारखा होत नाहीये, प्रोनाउन्सिएशन होत नाहीये, म्हणून आपण घेऊया पुढचा अक्षर बी. आता थ्रू आणि यू हे दोघींचे उच्चार सारखे असल्यामुळे या ठिकाणी आपण पुन्हा बी घेऊया. अँड इन दिस वे दिस इज द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. पहिल्या स्टांजाची ही रायमिंग स्कीम या ठिकाणी तयार झालेली ए ए बी बी, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. नाउ लेट्स गो टू द सेकंड स्टांजा. दुसऱ्या स्टांजाकडे आपण बघूया मित्रांनो. या ठिकाणी आता दुसऱ्या स्टांजाच्या पहिल्या ओळीमध्ये पण आपल्याला एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. Did you give a cheerful greeting to the friend who came along? मित्रांनो, असं झालं की आज तुम्ही फिरायला निघालेले आहेत किंवा तुम्ही तुमच्या मित्राला भेटलेले आहेत, तर त्याला भेटताना तुम्ही त्याचं स्वागत केलं का? त्याला तुम्ही अतिशय प्रेमळपणे, चिअरफुल, म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर त्याला अतिशय आनंद होईल असं स्वागत तुम्ही त्याचं केलं का? डिड यू गिव्ह अ चिअरफुल एखाद्याला प्रोत्साहित करणे. ग्रीटिंग म्हणजे स्वागत करणे. टू द फ्रेंड हू केम अलॉंग, एखाद्या मित्राला. आता या ठिकाणी हू केम अलॉंग याचा आपण असा अर्थ देऊ की एक मित्र आहे की जो तुमच्याकडून मदत मागतो, फॉर आस्किंग फॉर युअर हेल्प. आणि तुम्ही त्याला चिअरफुल त्याचं स्वागत केलं का, की त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं? बघा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आपल्याला आपल्या मनाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने आपलं बिहेवियर आपण करायचं आहे, आपलं डीड्स आपण जपायचं आहे, आपली ऍक्शन या ठिकाणी आपण सांभाळायचं आहे. और की a churlish sort of howdy and then vanish in the throng. मित्रांनो, तुमचा मित्र तुमच्या जवळ येतोय, तुमची मदत मागतोय, तर तुम्ही त्याचं स्वागत करताय की त्याला तुम्ही उद्धटपणे, चर्लिश, दिस इज द न्यू वर्ड फॉर यू, चर्लिश, याचा अर्थ होतो रिवडली, म्हणजे उद्धटपणे, और सॉर्ट ऑफ हाउडी. या ठिकाणी काय झालं की तुम्ही त्याला असं म्हटले का, हॅलो, अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, आणि गर्दीत तुम्ही निघून गेले. म्हणजे त्याच्याकडे काय केलं, तुम्ही दुर्लक्ष करून टाकलं. आणि दुर्लक्ष केल्यानंतर तुम्ही त्याची जी मदत हवी होती त्याला, ती मदतीकडे पाहिलंच नाही आणि गर्दीमध्ये निघून गेले फक्त हॅलो म्हणून.
मित्रांनो, ऍक्च्युली तुमच्या या कार्यामुळे, तुमच्या प्रेमाळ स्वभावामुळे त्याला तुमच्याकडून मदत हवी आहे, पण तुम्ही ती मदत त्याला देऊ शकत नाहीये, तर तसं करू नका. वेअर यू सेल्फिश, आता त्या ठिकाणी तुम्ही स्वार्थी झाले का? सेल्फिश म्हणजे स्वार्थी होणे. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, आणि या गर्दीत चालत असताना वेन यू वंडर इन द सोसायटी, आर यू सेल्फिश, तुम्ही या ठिकाणी स्वार्थी आहात का? फक्त तुम्ही तुमचं बघतायत का? ज्या व्यक्तींना तुमची गरज आहे, तुमच्या मदतीची गरज आहे, गर्दीमध्ये तुम्ही त्याची मदत न करता फक्त त्याला हॅलो म्हणतायत. बघा, हाऊडी नावाचा शब्द आहे बघा, हाऊडी. सो दिस इज द कॉन्ट्रॅक्शन फॉर्म ऑफ द हाऊ किंवा हॅलो. हाऊ आर यू किंवा हॅलो, तुम्ही कसे आहात असा तो प्रश्न विचारलेला आहे. आणि तुम्ही तसं न विचारता किंवा फक्त तसं विचारलं आणि गर्दीत तुम्ही निघून गेले. थ्रॉंग, थ्रॉंग म्हणजे गर्दी, या ठिकाणी क्राऊड असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. वेअर यू सेल्फिश, परत एक प्रश्न आता कवीने आपल्याला पुन्हा विचारलेला आहे. वेअर यू सेल्फिश प्युअर, तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे स्वार्थी आहात का? अँड सिम्पल ॲज यू रश अलोंग द वे, ऑर इज समवन माइटी. आणि मित्रांनो, खरोखरच कोणीतरी म्हणजे जी व्यक्तीच्या बाबतीत कवी या ठिकाणी आपल्याला वारंवार म्हणतायत की तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीतरी कमवलेलं आहे का? येस. समवन माइटी, माइटी म्हणजे खरोखर. ग्रेटफुल, ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ. फॉर अ डीड यू डीड टुडे, आज जे काही तुम्ही केलं त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीने तुमच्यासाठी ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे का? खरोखर कृतज्ञता व्यक्त केलेली आहे का? असा प्रश्न, असा सवाल या ठिकाणी कवीने आपल्याला पुन्हा विचारलेला आहे. आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे आणि या संपलेल्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही घरी जातात किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचं सगळं फिरणं थांबतं, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न तो आठवतो आणि तुम्ही विचार करा की दिवसभरात आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटलो त्या व्यक्तीला फक्त आपण दुर्लक्षित केलं का किंवा त्याला मदत केली? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी कवीने आपल्याला विचारलेले आहेत आणि याचं उत्तर असं आहे की वी हॅव टू चेंज आवर बिहेवियर. आपण आपला स्वभाव या ठिकाणी बदलला पाहिजे आणि इतरांसाठी आपला दिवस आपण कमवला पाहिजे. कारण सम पीपल आर डिपेंड ऑन यू, काही लोक तुमच्यावर अवलंबून असतात किंवा अनेक लोक तुमच्याकडून एक्सपेक्ट करत असतात. म्हणून यू हॅव टू हेल्प अदर्स, इतरांना तुम्ही ती मदत करायला पाहिजे. मित्रांनो, आता परत सेकंड स्टांजामध्ये आपल्याला या ठिकाणी परत रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स बघायचे. मला माहिती तुम्ही पण त्याचं उत्तर सहज सांगू शकतात. बघा, अलोंग, थ्रॉंग, वे, टुडे, हे दोन परत पेअर या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत आणि यांच्या रायमिंग स्कीम परत आपण जर सेकंड स्टांजाची बघितली तर ए आणि बी येत आहे. कारण अलोंग आणि थ्रोंग दोन्ही सारखे प्रोनाउन्सिएशन आहेत आणि परत वे आणि टुडे हे पण दोन्ही सारखे प्रोनाउन्सिएशन आहे. म्हणून ए बी. परीक्षेत जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, what is the rhyming scheme of the second stanza, so you have to write down this answer A B. असं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी पुढे आपल्याला काही म्हणजे जसं बघा, वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, या ओळीमध्ये आपल्याला पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचा फिगर ऑफ स्पीच मिळतोय जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं नाव आहे अलिटरेशन. अलिटरेशन नावाचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो तुम्हाला जवळपास माहिती असेल. वेन द लेटर इज रिपीटेड इन द फर्स्ट, या ठिकाणी जे अक्षर असतं एखाद्या शब्दामध्ये पुन्हा रिपीट झालं त्यावेळेस आपण अलिटरेशन नावाचा अलंकार या ठिकाणी म्हणू शकतो. इन द complete one line there is one letter, first letter, initial letter of the word repeated in the line again and again, then we can say alliteration. आपण म्हणू शकतो की हा alliteration नावाचा अलंकार आहे. तर या ठिकाणी यस रिपीट झालाय बघा, सेल्फिश मधला आणि सिंपल मधला. तर ही ओळ तुम्ही लिहून घ्या. यस या ठिकाणी रिपीट झालाय and the answer is the sound yes is repeated in the line pleasingly, असं त्याचं उत्तर आहे. आणि या
उत्तर आला तुम्हाला जवळजवळ 2 मार्क मिळणार आहेत मित्रांनो. म्हणून 112 पेज नंबरवर जे काही 2 स्पर्धा मी तुम्हाला समजवलेले ते पुन्हा तुम्ही रीड करा. आणि त्याच्यानंतर कारण आपण आफ्टर ओव्हर द पोएम वी विल सी द ब्रेनस्टॉर्मिंगची ऍक्टिव्हिटी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. म्हणून पोएम अगदी लाईन टू लाईन बघा, व्यवस्थित वाचा. पुन्हा हा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहिला आहे पण पुन्हा रिपीट त्याचा आपण रिव्हिजन करायची आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा उद्या आपण याच वेळेला या ठिकाणी भेटणार आहोत. तर सगळ्यांची या ठिकाणी परवानगी घेतो आणि सगळ्यांना गुड बाय करतो. ओके, थँक्यू फ्रेंड्स.